तर दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। संग्राम जगताप यांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळकावल्याचा आरोप खोटा। अहिल्यानगरमधील जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा यांचा खुलासा। जगतापांवरती झालेल्या आरोप राजकीय द्वेषातून मुथा यांची प्रतिक्रिया। जगतापांनी जैन मंदिराची जागा बळकावल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेने केला होता। बिबट्यांना पकडून त्यांना रेस्क्यू सेंटरला देण्याची परवानगी केंद्र सरकारकडून घेणार। राज्यातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटनांवरती फडणवीसांची प्रतिक्रिया। हल्ला करणाऱ्या बिबट्यांना पकडून केंद्रीय वन खात्याच्या परवानगीने वनतारामध्ये पाठवण्याचा निर्णय। वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती। गेल्या 20 दिवसात बिबट्याने हल्ला केल्याच्या 3 घटना घडल्याची ही माहिती। बिबट्या जेरबंद झाल्यानंतर पिंपरखेडमध्ये तणावपूर्ण परिस्थिती। बिबट्या जेरबंद केलेल्या ठिकाणी ग्रामस्थांची मोठी गर्दी। बिबट्याला इथेच मारून टाका, संतप्त ग्रामस्थांची मागणी। रामराजे निंबाळकरांवर फलटणच्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक अजितदादा उपमुख्यमंत्री असताना चेअरमन होऊ शकतात, तर मी नगराध्यक्ष का नाही? रामराजे निंबाळकरांचं मिश्किल वक्तव्य। निवडणूक आहे की कटकारस्थान? बच्चू कडूंचा सवाल। भाजपा निवडणुकांमध्ये खेळी करू शकतं। बिहार आघाडीला आणि मुंबई पालिका भाजपला अशी खेळू असू शकते। बच्चू कडू यांचा भाजपवर निशाणा। ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित नाटकावरूनही पुन्हा वाद। पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। सावरकर लिखित सनस्त्य खडक या नाटकाच्या प्रयोगाला विरोध। विरोधकांच्या सत्याच्या मोर्चात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट। सत्याच्या मोर्चामध्ये आंदोलकांच्या साखळ्यांवर चोरांचा डल्ला। साखळी चोरताना व्हिडिओ आंदोलकांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद। त्रिभाषा समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। समितीच्या कामाबद्दल राज ठाकरे समाधानी असल्याची नरेंद्र जाधव यांची माहिती। तर हिंदी भाषा 5वी नंतर असावी, मात्र त्यालाही पर्याय असावा। भेटीत राज ठाकरेंची सूचना।